तर एकनाथ शिंदे यांच्या याच वक्तव्याच्या नंतर विरोधकांनी त्यांना आता जोरदार लक्ष केलेलं आहे। सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले या तिघांनी सुद्धा हल्लाबोल केलाय। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे। एकनाथ शिंदे आज पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये बोलताना ते जय गुजरात हे बोलून गेले। विनाशकाले विपरीत बुद्धी, आता त्यांच्याशी काय बोलायचं? कसे आहात शिंदे साहेब? का केम छो शिंदे साहेब असं बोलायचं का? एकीकडे जय गुजरात नारा देण्यामध्ये सुद्धा हे मागं पडत नाही। याचं हे तोंडी जे वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे।